नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? तर मंडळी, काही वर्षापूर्वी ना मी जरा शहरात राहत होतो, म्हणजे पुण्यात राहत होतो, आणि माझे काही मित्र हे गावाकडेच राहत होते, शेती करायचे. तर मी जेव्हा त्यांना फोन करायचो तेव्हा ते मला म्हणायचे, काय भूपेंद्र, कुठपर्यंत तू तिथे राहणार आहे? गावाकडे, गाव म्हणजे काय, आपलं निसर्ग, हे ते असं तसं सगळं मला गावाकडच्या गोष्टी ते लोक सांगायचे. मी म्हणायचो, यार काय त्या गावाकडं, काय आहे काय त्या गावाकडं? दुनियाभरचं ऊन असतं, पाण्याचा त्रास, हे तास, शेतात जायचं, उन्हात घरी यायचं, बस तेवढं. दुसरं काय गावाकडं आहे काय नेमकं? पण मध्ये मागच्या काही काळात कोरोनाने त्रस्त झाले बरेच, भारतामध्ये, बाहेर, आपल्या बाहेर, सगळीकडं, अख्ख्या जगामध्ये कोरोना आला. तेव्हा मित्रांनो, सगळ्यात आधी जे आठवलं असेल ना, तर ते आपलं गावच होतं. कारण की शहरामध्ये काही वर्षापासून नोकरी करणारे लोक, कोरोना आला, कोरोनाच्या काळात, वाईट काळामध्ये, ज्यांच्या कंपन्यांमध्ये प्रामाणिकपणे काही काही वर्करांनी, मी स्वतः काम केलं, त्यांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही, कसे आहात, काय तुम्ही गावाकडे गेले, काय काम करताय, तुमचं घर कसं काय भागतंय, कसं काय चालतंय, काही विचारलं नाही. तेव्हा आम्हाला आठवलं आमचं गावच. आमच्या गावांनीच आम्हाला, म्हणजे माझ्या गावांनी मला सहारा दिला. इथे राहिलो, मस्त शेतात जायचं, घरी यायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा, ताज्या ताज्या भाजीपाला खायचा. नंतर मी विचार केला की माझे मित्र खरंच खूप खरं बोलत होते. आणि आजची परिस्थिती अशी झाली, कोरोना संपला, सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू झालं. माझे मित्र काही इंजिनियर झाले, आता ते लोक पुण्यात आहेत, आणि मी गावालाच राहिलो. कारण की गावाचं खरं महत्त्व हे मलाच कळलं जेव्हा माझ्यावर बितली तेव्हा. आणि आज माझे मित्रमंडळी हे पुण्यात आहे, आणि ते गावाकडे येण्यासाठी तरसतात हो. अशी परिस्थिती आज झालेली आहे. जय महाराष्ट्र.